नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुपरहिट फेमस स्ट्रीट फूड छोले भटुरे। ही परफेक्ट अशी डिश की जी आपल्या कुटुंबांना आणि मित्रांना नक्की आवडेल। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण छोले शिजून घेऊयात। इथे आपण छोले 5 ते 6 तास भिजून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ते रात्रभर भिजून घेऊ शकता। छोले आपले चांगले भिजलेले आहेत। आता आपण ते शिजून घेऊयात। शिजताना आपण त्यामध्ये बारीक किसलेलं आलं घालून घेतलं आहे। एक दालचिनीचा तुकडा घालायचा, 3 ते 4 काळी मिरी घालून घ्यायची आणि चिमूटभर सोडा घालायचा, जेणेकरून आपले छोले चांगले मऊसूत शिजतात। तसेच छोल्यांना चांगला कलर येण्यासाठी आता आपण त्यामध्ये चहापत्तीचं पाणी घालून घेणार आहोत। तुमच्याकडे जर टी बॅग असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता। चहापत्तीचं पाणी गाळून घ्यायचं। घेतलेलं पातेलं आहे ते कुकर मध्ये ठेवून त्यावरती झाकण ठेवून कुकरच्या साधारणपणे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता आपण भटुऱ्यांची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे आपण एक छोटी वाटी रवा भिजत घालून घेऊयात। रवा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिटं आपण ते तसंच ठेवून देऊयात। रवा भिजत आहे तोपर्यंत आता आपण मसाल्यांची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे आपण 2 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया। 4 ते 5 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा। थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण तो भाजून घेणार आहोत। कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो आणि घेतलेला आलं आणि लसूण पण घालून घेऊयात। 2 ते 3 मिनिटे हे चांगलं परतून घेऊयात। कांदा टोमॅटो परतून झालेला आहे। थंड झाला की आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात। कांदा टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत आता आपण भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊयात। भटुऱ्यांसाठी आपण इथे 2 वाटी मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। तसेच जेवढं मीठ घातलं आहे तेवढीच आपण साखर त्यामध्ये घातली आहे। तसेच त्यामध्ये चिमूटभर सोडा पण घालून घ्यायचा। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की त्यामध्ये भिजत ठेवलेला रवा आहे तो पाणी निथून त्यामध्ये घालायचा। अजून एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। लागेल तसं दह्याचा वापर करून आपण हे पीठ मळून घ्यायचं। एकदम सर्व दही त्यामध्ये घालायचं नाही। 4 ते 5 मिनिटे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। पीठ मळून झालं की अजून एकदा त्यावरती तेल टाकून पीठ 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं। पीठ जेवढं चांगलं मळून घ्याल तेवढे आपले भटुरे चांगले फुलतात। फायनली आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण ते भिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊयात। पीठ मळेपर्यंत आपला मसाला पण थंड झालेला आहे। आता आपण तो बारीक करून घेऊयात। थंड झालेला मसाला आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेत आहे। बारीक केलेला मसाला आता आपण डिश मध्ये काढून घेऊयात। कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम होत आहे। एकीकडे आपला कुकर पण थंड झालेला आहे। आता आपण त्याचं झाकण ओपन करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छोल्यांना किती छान कलर आलेला आहे आणि छोले पण चांगले मऊसूत असे शिजले आहेत। कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम झालं आहे। आता आपण त्यामध्ये घेतलेला मसाला घालून घेऊयात। मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मसाल्यांना पण किती छान कलर आलेला आहे। आता आपण त्यामध्ये घेतलेले मसाले घालून घेऊयात। मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे, अर्धा चमचा धने पूड घेतली आहे, पाव चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा जिरे पूड घेतली आहे। मसाला पण त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा। मसाला चांगला परतून झाला की आता आपण त्यामध्ये घेतलेले छोले आहेत ते घालून घेऊयात। छोले पण त्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। छोले चांगले परतून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात। छोले चांगले शिजलेले असल्यामुळे पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छोल्यांना चांगले आता उकळून देऊयात। तुम्ही पाहू शकता छोल्यांना किती छान कलर आलेला आहे। आपले छोले बनून तयार झालेले आहेत। आता आपण भटुरे तयार करायला घेऊयात। जवळपास अर्धा तास झालेला आहे। आपले भटुऱ्यांचे पीठ पण चांगलं भिजलेलं आहे। आता आपण भटुरे तयार करायला घेऊयात। तेलाचा हात लावून पिठाचे गोळे तयार करून घेऊयात। त्याचबरोबर आपण कढईमध्ये तेल पण गरम करण्यासाठी ठेवले आहे। पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। तेलाचा हात लावून भटुरे लाटायला घेऊयात। आपल्याला आवडेल त्या शेप आणि साईज मध्ये भटुरे तयार करून घ्यायचे। भटुरे तळण्यासाठी तेल चांगलं कडक तापून घ्यायचं। तयार झालेला भटुरा आता आपण तेलामध्ये सोडूयात। झाऱ्याच्या साहाय्याने त्यावरती तेल टाकत राहायचं। तुम्ही पाहू शकता तेलात सोडल्या आपला भटुरा चांगला टम्म फुगलेला आहे। पीठ जेवढं चांगलं भिजेल तेवढे आपले भटुरे चांगले फुलतात। तेल निथून आता आपण ते काढून घेऊयात। अशा प्रकारे राहिलेले भटुरे पण आपण तळून घेऊयात। अशा पद्धतीने आपले घरच्या घरी छोले भटुरे बनवून तयार झालेले आहेत। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।